रायगडमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि हवामान खात्याच्या इशाऱ्यांमुळे रायगडकरांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये पाणी साचलं. मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणी पाणी आल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी लहान मोठ्या दरडी कोसळल्या तर झाडं उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या. दिवसभर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढली होती. दुपारी 3:30च्या सुमारास ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमधून वेगानं पसरली. त्यामुळे संभाव्य वादळाबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र अपेक्षेप्रमाणे तीव्र वादळाचा फटका रायगडला बसला नाही. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार रायगड परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं सकाळपासून जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची स्थिती निर्माण झाली होती. कमी दाबाच्या क्षेत्राभोवती हवा वेगानं फिरत असल्यानं वाऱ्याचा वेग वाढला होता. मात्र दुपारनंतर या प्रणालीचा प्रभाव हळूहळू ईशान्य दिशेला सरकत नाशिककडे गेला. त्यामुळे रायगडवरील वाऱ्याचा ताण कमी झाला आणि संभाव्य तीव्र वादळी परिस्थिती टळली. हवामानशास्त्रात अशा प्रणालींमध्ये वाऱ्याची दिशा आणि कमी दाबाच्या पट्ट्याची हालचाल अत्यंत महत्त्वाची असते. जर ही प्रणाली किनारपट्टीवर अधिक काळ स्थिर राहिली असती तर वाऱ्याचा वेग आणखी वाढून नुकसान होण्याची शक्यता होती. मात्र प्रणाली पुढे सरकल्यानं रायगडला मोठ्या संकटातून दिलासा मिळाला. दिवसभराच्या धाकधुकीनंतर सायंकाळी वातावरण काहीसं स्थिर झालं. तरीही पुढील काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि अधूनमधून जोरदार वाऱ्याची शक्यता कायम असल्यानं नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकंदरीत दिवसभर वादळ येणार या चर्चेनं रायगडकरांची धडधड वाढवली. पण अखेर ते वादळ जिल्ह्याला चुकवत पुढे सरकलं आणि रायगडनं सुटकेचा निश्वास सोडला. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.